मित्रांनो स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 15,000 आणि चषक, त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख स्वरूपात 7,500 आणि चषक ही पारितोषिक आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ही पारितोषिकं देत असताना आणखी एक महिला आणि पुरुष गटासाठी या संपूर्ण स्पर्धेतला असणारा जो सर्वोत्तम खेळाडू असेल त्याला वैभव मोबाईल खिरडी यांच्याकडून एक आकर्षक असे मोबाईल हँडसेट प्रत्येक गटासाठी दिल्यात आहेत. याचे सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांना मध्यंतरानंतर अत्यंत तुलशीचा सामना घाणीकरची आपण पाहतोय. चंद्रकांत घाणीकर विक्रम प्रसाद पवार चढाईसाठी जातोय. तो एक दोन असं चित्रक्षण त्याला परतवण्यासाठी क्रीडा रसिकांमध्ये सामान्य मदन शेठ शेट्टे हे उपस्थित आहेत. चंद्रकांतची आपण पाहतोय छान प्रकारचे असणारे कव्हर करण्याचा प्रयत्न फिरकी तर जरूर घेतोय. एक आक्रमक खेळात आपण पाहतोय कन्सिस्टन्सी पाहतोय. अनेक स्पर्धांचा असणारा अनुभव ज्याच्या गाडीशी सध्या रत्नागिरीला मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चंद्रकांत घाणीकरचा शाळांचा वर्ष होताना चंद्रकांतसाठी एक मोठा संघ स्वप्नील शिंदेचा दसपटी क्रीडा मंडळ आणि त्याच्यासमोर नम्रता हे असंच घडलं होतं ते देवळे साखर इतक्याच्या स्पर्धेत. मात्र तो सामना अंतिम होता आणि त्यावेळेला नम्रतानं दसपटीवरती मात केली होती. मात्र आज निश्चित स्वरूपात एक महत्वाचा बदल प्रांजलीच्या स्वरूपात आपण पाहतोय. तो दसपटी क्रीडा मंडळाकडून चढाई येते स्वप्नील शिंदेची. दोन एक गोल असा त्याचा चमू आणि इथं मात्र गुलाबभूषणनं एका टिकीला लाडवलाय आणि स्वप्नीलला तो मात करतो. एक महत्वाचा असणारा गुण मिळताना तो नम्रता प्रतिष्ठान जेवून घे सन्माननीय मदन शेठ शेट्टे यांना विनंती करूया. आपण सन्मानपूर्वक यासाठी परीक्षण झालं. सन्माननीय मदन भाई शेट्टे वाडा नेऊन कुठेतरी बघितली ना. आता नाही 2 तास बसले होते आता लक्ष घ्यायला काय मंडळाचे सर्व खेळाडू आणि पदाधिकारी यांना विनंती आहे त्यामुळे व्यासपीठाच्या दिशेनं उपस्थित राहायचं आहे. नाझिया मणियार, मुक्ता गायकवाड, गौरी कदम, त्याचबरोबर प्रतिभा नाईक, वैष्णवी कदम, पूजा शिंदे, प्रणाली शिंदे, ओंकार कदम, सूरज गुरव, प्रितेश सुतार, सूरज खोचरे, अभि सावंत, हनुमंत घोसे, भाऊ देवरुखकर आणि अभिषेक या सर्व खेळाडूंची नावं वाचली. त्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला उपस्थित राहायचं. दोन चार चालू होता काय समजा वाडा नाही होती. संजय शिंदे चढाईसाठी जाताना मित्रांनो आपण पाहतोय. तो नम्रता प्रतिष्ठान मंडळ संजयची कारकीर्द आपण पाहिलेली आहे. उत्तम प्रशिक्षण तिथं कबड्डी म्हटलं तर अनेक ठिकाणी त्याचे मुख्य संघ आपण अनुभवत असतो. पवार चढाईसाठी जाताना तमाम कबड्डीचा असणारा जन्म शपथ अनुभवत असताना आणि प्रांजल सरशी इंजुर्ड होता तरी सुद्धा झुंजार असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आणि इथं मात्र पाहतो आहे तो संजय शिंदेला ड्रॉप केलं जात आहे. अजिंक्य पवार येतोय क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. दरम्यान मित्रांनो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उद्योजक
आणि आम्हा मंडळाचे असणारे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी देशमुख सर यांचं आगमन होत आहे. जिजाऊ कला आणि क्रीडा प्रबोधिनीच्या वतीनं देशमुख साहेब आम्ही आपल्या मनापासून स्वागत करीत आहोत. चला येथे नम्रता प्रतिष्ठान मंडळ काहीतरी जोक करून जातो. अरे त्या काय पकडा येतोय. प्रांजल पवार 4च्या डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रांजलचा आला काहीतरी जोक कपिल शर्माच्या बरोबरच पाहिजे. तुळशीचा स्वप्नील सांगळीची आपण पाहतोय. तिसरी चढाई अर्थात दसपटीची. मी विनंती करतो संयोजन समितीचे होते त्यांचे असणारे पदाधिकारी सतीश कांबळे महेंद्रजी पालंडे यांना आपण सन्मानाकडे जाऊया. थर्ड रेड नम्रता महत्वाचा सन्मान या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान देणारे सन्मान्य उद्योजक आदरणीय देशमुख साहेब यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करतो सन्मान्य महेंद्रजी पालंडे यांना आपण आपल्या शुभस्ने आदरणीय देशमुख साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आज तिसऱ्या आणि अंतिम दिवशी आदरणीय देशमुख साहेबांनी इथं सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान आणि त्याबद्दल त्यांचा असणारा सन्मान आपण जिजाऊ कला आणि क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून करतोय. आदरणीय पालांडे साहेब त्यांच्या समवेत उपाध्यक्ष सतीश खांबळे. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मदनभाई शेट्टे यांचा देखील आपण सन्मान करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो सतीश खांबळे यांना आपण आपल्या शुभास्ते आदरणीय मदनभाई शेट्टे यांचा आपण सन्मान करा. आदरणीय मदनभाई शेट्टे. जल्लोष क्रीडा रसिकांकडून हेच अपेक्षित असतं आणि हे निश्चित स्वरूपात आपण अनुभवतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वर एक मोठ्या जोशात प्रत्येक खेळाडूला असणारा आपण कौतुकाची थाप देतो. मग पकड असेल चढाई असेल मैदानात जे जे घडतंय जे जे बिघडतंय त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया असते. बाहेरचा रस्ता दाखवताना सार्थक बनसोडे आणि समीक्षा कदम आपण उपस्थित राहतात. सार्थक बनसोडे समीक्षा कदम. संयोजन समितीच्या वतीनं आपण एक विशेष सन्मान करतो. इथं आपला एक चिमुकला ज्याला जयपूर येथे झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये भारतात पहिला येण्याचा मान मिळवला आणि स्टेट लेवल कॉम्पिटिशन 2016 मध्ये पुणे येथे पार पाडली आणि त्या स्पर्धेत देखील तो महाराष्ट्रात पहिला आला होता. आणि आता नॅशनल लेवलला अबॅकस कॉम्पिटिशन 2017 बँगलोर येथे संपन्न झाली आणि संपूर्ण भारतात दुसरा येण्याचा मान मिळवणारा आणि शालेय स्तरावरील मॅथ्स ऑलिम्पियाड आणि सायन्स ऑलिम्पियाड या दोन्हीमध्ये गोल्ड मेडलिस्ट महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत संपूर्ण मेरिट लिस्ट मध्ये येण्याचा मान मिळवणारा आपला एक सार्थक अभिजित बनसोडे यांचा आपण सन्मान करतोय. विनंती करतो संयोजन समितीच्या वतीनं आदरणीय देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते आपण सन्मान सार्थक अभिजित बनसोडे यांचा आदरणीय देशमुख साहेब यांच्या
शुभास्ते हा सन्मान सार्थक अभिजित बनसोडे. इतर जरा टाळ्या वाजवा. छोटासा आहे, खूप मोठं योगदान. भारतात पहिले हे सोपं नसतं आणि ते करून दाखवलंय. मंडळाचे कार्यकर्ते अभिषेक बनसोडे यांचा हा सुपुत्र आहे. तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल महाराष्ट्राच्या सब ज्युनियर मुलांच्या आणि मुलींच्या या स्पर्धेत आपण पाहिलं की 38 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल आणि त्यानंतर 2016 मध्ये जुलै रत्नागिरी ते संपन्न केलेल्या स्पर्धेत पुन्हा एकदा गोल्ड मेडल. 30व्या महाराष्ट्राच्या स्पर्धेत मुंबई खारघर इथे संपन्न झाली आणि त्या स्पर्धात देखील तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट ओपन मध्ये तायक्वांदोमध्ये खेळ येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळवणारी आपल्या सर्वांची असणारी ही एक लाडकी खेळाडू तायक्वांदो या प्रकारातली समीक्षा सुरेंद्र कदम हिचा आपण सन्मान करतोय. आणि नुकतंच बाबा दामुष्के यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. नुकतंच कोल्हापूर इथे होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जी आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करते ती समीक्षा सुरेंद्र कदम तायक्वांदो या प्रकारामध्ये. त्या समीक्षेसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या. एक मोठा खेळाडू बाबा दामुष्के यांच्या शुभास्ते आपण समीक्षा हिचा आपण सन्मान करतो. तोंडाला माहीत राहिलं काय बोलतो सगळ्यांचं. पुन्हा एकदा मंडळाच्या पदाधिकारी मुलांची नावं असते कार्यकर्त्यांची. नाझिया मनियार, मुग्धा गायकवाड, गौरी कदम, प्रतिभा नाईक, वैष्णवी कदम, पूजा शिंदे, प्रणाली शिंदे, ओंकार कदम, सूरज गुरव, प्रितेश सुतार, सुरेश खोकरे, निमंत्रित करूया नाझिया मनियार. नाझिया मनियार प्लीज कम ऑन स्टेज. नाझिया गौरी कदम सर्वप्रथम आपण सन्मानित करतोय मुग्धा गायकवाडला. कुमारी आणि खुल्या गटात जे राज्यस्तरावरती जिनं सोडून दाखवली कुमारी आणि खुल्या गटात जिल्हा संघाकडून अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी करणारी 5 मिनिटे. दसपटी क्रीडा मंडळ दसपटी 30 गुण, नम्रता प्रतिष्ठान मंडळगड 29 गुण. 30-29. गौरी कदम जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिभा नाईक, वैष्णवी कदम, जिजाऊ खेरडे, पूजा शिंदे, प्रणाली शिंदे, वैष्णवी शिंदे हिचा आपण सन्मान करतोय. वैष्णवी कदम हिचा सन्मान करतोय. मी देशमुख साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते सन्मान करूया. वैष्णवी कदम संघासाठी दुसरा पुकार. शेवटी 4 मिनिटे. लास्ट 4 मिनिट. सामना संपला शेवटी 3 मिनिटे. लास्ट 3 मिनिट. स्कोरबोर्डच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चुरशीचा सामना झालाय. दसपटी आणि नम्रता प्रतिष्ठान मंडळगड मंडळगड या दोन संघाच्या दरम्यान. येणारा काळ ठरवणारा कोण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जातं. त्याबद्दल वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिमागदार असा प्रवेश केलेला आहे. आणि सुरेख पकड यावेळेला साखरप्याच्या देवड्याच्या स्पर्धेत नम्रतानं दसपटीवरची मात केली होती. आता तेच होतंय की वाचपा काढला जातोय हे पाहूया दसपटीकडून. आणि इथून असं आपण पाहतोय की पुन्हा एकदा शेप मारली तरी
ते सेफ मारायचे. चढाईसाठी स्वप्नील शिंदे जातं. स्वप्नील सांगण्याची चढाई आपण पाहिली की नम्रता प्रतिष्ठान मंडणगड या संघाकडून. बाहेर वाचला तरी तोंडाला. त्यानंतर आदरणीय मदनजी शेट्टे यांच्या शुभास्ते आपण जिजाऊ कला आणि क्रीडा प्रबोधिनीचे एक उड्डाण खेळाडू नाझिया महियार हिचा सन्मान करतोय. एक नेतृत्वाची कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिली. शेट्टे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते गौरी कदम हिचा पण सन्मान करा. गौरी कदम नंतर पुढचा सत्कार मूर्ती पूजा शिंदे. विनंती करूया वहाबबाई बेबल सामाजिक कार्यकर्ते याच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. वहाबबाई बेबल सामाजिक कार्यकर्ते. नंतर अण्णासाहेब साळगे यांच्या शुभास्ते. यानंतर आणखी काही जे मुद्दे आहेत